चला तर भावांनो, आपण म्हटलो होतो दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू, तर दुसरा ब्लॉग घेऊन येत आहे. तर आज होतं आपलं नियोजन होतं चिकनचं. त्यामुळे आलतो आपण रानात चिकन करण्यासाठी. आज नियोजन करणार होतो. तर अविनाश झोपला आहे. अविनाशला म्हटलं चल चिकन करू. तर अविनाश चिकन करायला लागला. पाणी ओतून चिकन वगैरे शिजू घातलेलं आहे. हर्षदला म्हटलं चिकन शिजलं का बघ. त्याला माहीत नव्हतं की चिकन आताच टाकलेलं आहे, तरी पण तो बघत आहे चिकन शिजलं का नाही. पण नंतर त्याला समजलं की चिकन आता शिजू घातलेलं आहे ते. अविनाशने चिकन करायला सुरुवात केली. तोपर्यंत म्हटलं आपण चिकन खाऊन घेऊ शिजलं का नाही बघण्यासाठी. तर मिक्स वगैरे चांगलं चालू होतं आमचं. तिघांचं नियोजन करून चिकन बनवायचं होतं. कारण आम्हाला चिकन तर काही येत नव्हतं, तरी पण आम्ही प्रयत्न करत होतो चिकन करायचा. कसं तर होईना चिकन आम्ही करत आहे. जरी कसं जरी झालं तर शेवटी खायचं आहे. त्यामुळे आम्ही नियोजन केलं होतं की चिकन कसं बी हो पण करायचं आणि खायचं. खायला कमी पण सांगायला जास्त जण होते. इथं खूप जण काय 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 सांगायचे, तरी पण सगळ्यांचं ऐकून आपण काय काय करत आहोत. चिकन वगैरे मसाला वगैरे सगळं टाकलं. नवीन पद्धतीने चिकन करत आहे आपण. फायनली वेळ संपलेली आहे. चिकन झालं आहे. तर आता तयारी चालू आहे जेवणाची आपली. बघू शकता आपण जेवण वगैरे करायला सुरुवात करणार आहे. आपण कसं बसायची व्यवस्था केली. त्यांनी बाज उचलून तिकडं ठेवला. चला तर आता झालेलं आहे जेवण. आता आपण जेवण करायला बसणार आहे. हे सोन्या आहे की ज्यानं जेवण केलं त्यानंच सगळ्याला ताट वाढायची आणि सगळी भांडी आणि सगळ्यांनी भांडी घासायची आणि भांडी पण तूच घासायची. तर इथं सोन्या जेवण वाढायला आले आता आणि भांडी पण सोन्यात घासणार असं मला वाटतंय. काय कसं वाटतंय? कोण घासणार? तर सोन्या आता भांडी घासायला लागलेला आहे. तर आमचा आचार्य त्यालाच भांडी घासायला लागलेली आम्ही. आपण बघू शकता दुसरा एक आचार्य तिकडे भांडी घासायला लागलाय. अविनाश भांडी घासताना कसं वाटतं? इकडे बघ बाळा. बाळा तिकडे बघ ना, भांडी घासताना कसं वाटतंय? एकच नंबर. जेवण कसं झालं? एक नंबर. पार्टी करून झाल्यानंतर आम्ही उत्तम सरांकडे कार्ड आणण्यासाठी आलो होतो. तर खूप वेळ झालता. स्टुडिओला काय उत्तम सर नव्हतं, त्यामुळं आमच्यामीच दुकान उघडून आमच्यामीच बसावं म्हणलं आतमध्ये. तर दुकान उघडलं, आतमध्ये गेलो तर सगळा आत अंधारच होता. तरी लाईटी लावून घेतल्या मी सगळ्या मस्तपैकी. लाईटी लावल्या, आतमध्ये बसलो. नंतर इथे विशेष स्टुडिओचा होता. खतरनाक स्टुडिओ आहे आतमधून. उत्तम सर काय दुकानात नव्हतं, तरी पण आम्ही दुकान उघडून दुकानात बसलो आहे. आता मस्तपैकी AC लावला आहे. AC फुल केला आहे. आता निवांत दुकानामध्ये उत्तम सर असतो, इथंच बसणार आहे आम्ही आता. फायनली उत्तम सर आले. डाटा वगैरे